धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आता कोट्यवधींचा घबाडा सापडलाय। 1,84,84,200 रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। पोलिसांना 102 क्रमांकाच्या खोलीत कोट्यवधींची रक्कम सापडली। अनिल गोटेंचा तो आरोप खरा ठरताना दिसतोय। अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या रूममध्ये कोट्यवधीची रोकड सापडली। मला जे आकडे कळाले त्याप्रमाणे महापालिकेकडून 80 लाख, बांधकाम विभागाकडून 50 लाख, RCO कडून 1 कोटी असे आकडे आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पैसे आहेत त्या ठिकाणी कुठल्या अधिकाऱ्यांनी किती पैसे द्यायची यादी आहे आणि दुसरा कोणी पाहिली नाही, मी स्वतः पाहिली। यामध्ये कोण होतं, कोण काय करत होतं हे सगळं बाहेर येईल। ही अतिशय गैर खात्याची दयनीय अवस्था झालेली आहे। धुळ्याच्या 102 नंबरच्या विश्रामगृहात च्या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपयाची कॅश गेल्या 3 दिवसापासून जमा झाली। 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता। 15 कोटी रुपये मी फार जबाबदारीने सांगतोय। 5.5 कोटी रुपये जमा झाले आहेत। 10 कोटी रुपये पुढल्या 2 दिवसात जमा होणार आहेत, नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली। काय करतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस? त्यांच्या गृह खात्याच्या अंतर्गतच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे ना। अर्जुन खोतकराचं काय? अटक करताय? अटक करा, गुन्हा दाखल करा। जर तुम्ही खरे असाल, सच्चे असाल तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।